तुमची देखील स्किन खराब झालेली आहे, चेहऱ्यावर भरपूर असे ॲक्ने आलेले आहे, स्किन डल दिसत आहे, ड्राय दिसत आहे, अनइवन दिसत आहे आणि त्याशिवाय फाईव्ह लाईन्स आलेले आहे, पिगमेंटेशन आलेलं आहे, तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आणि आता तुम्ही जर विचार करत असेल दीदी लगेच आता असं काहीतरी मास्क सांगेल की आपण लगेच कावळ्याचं पोपट होणार आहोत, तर ही गोष्ट चुकीची आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या गोष्टी का होत आहेत आणि एक असं सोल्युशन की हे होणं कायमचं बंद होईल. त्यामुळे इकडचं तिकडचं किती फेस पॅक लावू, काय लावू, कुठला लावू, हा प्रॉब्लेम मी आता तुमचा सॉल्व्ह करणार आहे. तर आपली स्किन डल का दिसते, पिंपल का येतात, पिगमेंटेशन का असतं, तर फ्रेंड्स मी तुम्हाला आज एक सिंपल उदाहरण सांगते, लक्षात घ्या. समजा तुम्ही एखादं छोटंसं रोप लावलेलं आहे, ठीक आहे, आणि त्याचे मुळं एकदम स्ट्रॉंग आहेत आणि तुम्ही त्याला मुळं पण स्ट्रॉंग आहेत आणि तुम्ही वरून त्याला पाणी देखील घालताय, व्यवस्थित सूर्यप्रकाश पण मिळतो आणि खत देखील घालताय, तर ते रोपाची वाढ कशी होईल, एकदम सुंदर होईल, हिरवगार होईल, टवटवीत ताजं दिसेल. जर उलट असेल, तुम्ही एखादं रोप लावला आहात, त्याचे मुळच एकदम स्ट्रॉंग नसेल आणि एकदम कमकुवत असतील मुळं आणि वरून तुम्ही त्याला पाणी घालताय, सूर्यप्रकाश देताय आणि खत देखील घालताय, पण मुळच जर स्ट्रॉंग नसेल तर ते झाड टिकेल का, त्याला एकदम ताजा टवटवीत होईल का, नाही, त्याची वाढ खुंटून जाणार आहे. का? कारण त्याची मुळं मजबूत नाहीये. तर सेम आपली स्किन बॅरियर, आपल्या स्किनचा ग्लो हे अशाच प्रकारे आपल्या इनर म्हणजे आतल्या बॉडीमध्ये अवलंबून असतो. आपण वरून कितीही म्हटलं की मी कुठला फेस पॅक लावू, मी काय लावू, मी असं काय करू ज्याने माझी स्किन ग्लो होईल, आणि आपण कचरा खात असेल तर आपली स्किन ग्लो करणार नाहीये. त्यामुळे सिंपल 2 रुटीन सांगत आहे, जे इनर बी आणि एक असा फेस सांगेल की ज्याच्याने तुमची एकदम स्किन ग्लो करणार आहे आणि तुम्ही मला थँक्स म्हणणार आहे, तर थँक्स मी लेटर. ओके, तर फर्स्ट आहे फ्रेंड्स की पिंपल्स का येतात, स्किन डल का दिसते, कारण आपले हार्मोन्स व्यवस्थित नसेल, इनबॅलन्स असेल, तर त्यामुळे. तर आपलं हार्मोन्स बॅलन्स कोण करतं, तर मेथी दाण्याचं पाणी. तर रात्री मेथी दाण्याचं पाणी तुम्हाला भिजवायचं आहे आणि सकाळी नॉर्मल कोमट करून तुम्हाला प्यायचंय. तर हा पहिला तुम्हाला रिझल्ट दिसेल विदिन 15 दिवसात. तर खूप खूप सुंदर आहे, मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि सेकंड म्हणजे आवळा पावडरचं पाणी किंवा आवळा पाणी, किंवा तुम्ही रोज 1-2 आवळे खाल्ले तरी चालेल. तर आवळा पाणी काय करतं, विटामिन सी देतं आणि आपली पचन क्रिया सुधारतं. तर आपलं गट हेल्थ जर चांगले असेल, आपलं पचन चांगलं असेल, तर आपला ग्लो इनर आउटर दिसणार आहे, चेहऱ्यावर दिसणार, इव्हन पूर्ण बॉडीवर, हेअरवर, स्किन, नेल्स सगळीकडे आपला ग्लो दिसणार आहे. तर तुम्ही आवळ्याचं पाणी पित असाल तर पचन क्रिया आपली एकदम व्यवस्थित होते, विटामिन सी मिळतं आणि कोलेजन उत्पन्न होतं. तर कोलेजनचे औषध आहे जे हजारोंनी लोक विकत घेत आहे, पण तुम्हाला इथे कोलेजन फ्री मध्ये मिळत आहे, ते पण आवळा पावडर पिऊन. त्यामुळं आवळा पाणी तुम्ही एकदम व्यवस्थित तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा. तुम्ही इव्हिनिंगचा टी टाइम स्किप करून हा टाइम तुम्ही आवळा पाणी पिऊ शकता. तर आवळा पाणी खूप चांगले कोलेजन उत्पन्न करते, विटामिन सी देते, पचन क्रिया आपली चांगली होते, आपली स्किन चांगली राहते, आपले हेअर चांगले राहतात, आपलं जे रक्त घाण आहे ते शुद्ध करण्याचं काम इथं आवळा पाणी करणार आहे. त्यामुळे पिंपल काय येतात, कारण आपलं रक्त अशुद्ध असल्यामुळं, आणि आवळा पाणी काय करतं, आपलं रक्त शुद्ध करण्याचं काम करतं. तर हे 2 आहेत. तुम्ही सकाळच्या रुटीन मध्ये तुम्ही पूर्णपणे फ्रेंड्स, तुम्ही आता चहा आहे ते सगळं स्किप करा आणि तुम्ही मेथी दाण्याचं पाणी घ्या आणि इव्हिनिंगचं चहा स्किप करून तुम्ही आवळा पाणी घ्या. तर हे खूप सुंदर आहे. आवळा पाणी तुम्ही कोमट पाण्यात घेतलं तर खूप छान रिझल्ट येणार आहे. तर हे 2 बदल तुम्हाला तुमच्या शरीरात करायचे आहेत. हे जर बदल तुम्ही केले तर 15 दिवसात तुम्ही पाहू शकता की तुमची स्किन कशी होणार आहे आणि तुम्ही मला थँक्स म्हणणार आहे. तर ठीक आहे, तर आता मी सांगते की फेस पॅक कुठलं लावायचे. मी सगळे फेस पॅक ट्राय केलेले आहेत. माझी स्किन आहे ऑइली, कधी कॉम्बिनेशन आणि कधी माझ्या स्किनला पिंपल सुद्धा येतात. तर मी सगळे फेस पॅक ट्राय केलेलं. मी माझं बेस्ट फेस पॅक सांगते, जी स्किन अनइवन जी स्किन आहे, पिगमेंटेड स्किन आहे, ॲक्ने प्रॉन जी स्किन आहे, ऑइली कॉम्बिनेशन स्किन किंवा ड्राय स्किन साठी मी आता फेस पॅक सांगत आहे. तर फर्स्ट काय करायचंय फ्रेंड्स की आपल्याला थोडंसं घ्यायचे कर्ड म्हणजे दही हे स्किन ब्राईट करण्याचं काम करतं. त्याच्यात खूप मस्त कंपाऊंड असतं जे आपली स्किन ब्राईट करते. तर सेकंड इन्ग्रेडियंट आहे ग्राम फ्लावर म्हणजेच बेसन. बेसन काय करतं, आपली स्किन जी घाण झालेली आहे त्याच्यातले डट काढतं, ऑइल काढतं, स्किनवर जे आपले छोटे छोटे छिद्र असतात ते स्वच्छ करण्याचं काम इथं बेसन करणार आहे. त्यामुळे स्किनला ग्लो मिळणार आहे आणि त्यामुळे स्किनला ग्लो मिळणार आहे. आणि थर्ड आहे ते म्हणजे हनी. हनी आपली स्किन सुंदर ठेवणार आहे, प्लम्बी ठेवणार आहे, हेल्दी ठेवणार आहे. ॲक्ने जर येत असेल तर त्याचे जे बॅक्टेरिया आहे तिथे बॅक्टेरियाला हे सबसाइड करणार आहे आणि तुमची स्किन हेल्दी आणि ग्लोईंग होणार आहे. तर खूप खूप सुंदर. त्याच्यामध्ये तुम्हाला हवे असेल तर तुम्ही
थोडंसं टर्मरिक घालू शकता, पण टर्मरिकनी आपले कपडे खराब होतात किंवा स्किन कधी कधी येल्लोइश दिसते. मी त्या टर्मरिक थोडंसं अवॉइड केलेलं आहे. आणि व्यवस्थित तुमच्या स्किनला लावायचं आहे अप्पर डायरेक्शन मध्ये, आणि मानेला जिथं जिथं तुम्हाला वाटत असेल की डल झालेली आहे तुमची स्किन तिथे तिथे तुम्ही लावा. आणि 15 ते 20 मिनिटं वाळल्यानंतर ना तुम्ही स्किन धुवू शकता. तुम्ही दिवसातून 2 वेळा जरी तुमच्या फेस वॉशच्या टायमिंगला हे लावून त्याच्यानंतर ना तोंड धुवून तुम्ही फेस वॉश केलं तरी खूप छान रिझल्ट येणार आहे. तर ह्या 2 गोष्टी आहेत खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही इनर देखील तुमची बॉडी स्ट्रॉंग होणार आहे, आणि तो ग्लो विथ तुम्ही तो वर हे करत आहात तर आउटर ग्लो सुद्धा तुमचा खूप छान होणार आहे. तर ही गोष्ट तुम्ही फॉलो करा. तुमचे ऍक्ने जातील, डल स्किन जाईल, त्याचप्रमाणे पिगमेंटेशन जाईल आणि वन स्किन टोन जाईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.